अजित पवार वरून नारळासारखे कठोर आतून गोड असं सरोज पाटील यांनी म्हटलंय। शरद पवारांच्या बहीण आहेत सरोज पाटील, त्यांचे हे वक्तव्य आहे। रोहित पवार हा उगवता तारा असं सुद्धा सरोज पाटील यांनी म्हटलंय। प्रशांत आणि संगीता अजितकडे गेले आणि त्याने का आलास, ये चल दिली तारीख, इतकं फास्ट काम होतं, जा आता काही ते खाऊन घे। तर असा आमचा अजित वर्ण नारळासारखा कठोर वाटतो, पण फार प्रेमळ आहे। आतनं गोड पाणी जसं नारळाचं असतं त्याप्रमाणे तो आहे। तेव्हा काही घाबरून जायचं कारण नाही, फक्त जरा घाई करू नको आज बाबा। अजितचं आणखी एक मला वैशिष्ट्य सांगायचं आहे की आमच्या घरावर खूप प्रेम आहे। एका उगवत्या ताऱ्याचा उल्लेख करायला मला खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो। खऱ्याला खरे म्हणणारा आणि खोट्याला खोटे म्हणणारा अत्यंत धीट असं हे नेतृत्व म्हणजे आमचा रोहित। हा रोहित आता फार जोरात भाषणं करायला लागल्या, बरं वाटतं। एन.डी. साहेबांची जागा घेतो की काय काय माहिती। तर लहान वयातही त्यांनी आता चांगला कामाचा झपाटा सुरू केला आणि वाचनही वाढवले।